नमस्कार, माझं नाव सुनंदा समाधान गाडवे, हॉटेल युवराज रिप्लेसमेंट धामणगाव। मी आता चिकन बनवते। चिकन मसाला खूप फेमस आहे आमचा हॉटेलचा। शेवभाजी चिकन मसाला। मी आता तेल टाकते, त्याच्यानंतर मसाले टाकणार, कांदा टाकला, कोथिंबीर, कढीपत्ता। मी आता चिकन बनवते सर, आणि खूप छान वाटते चिकन बनवायला, मला खूप आवडतं। त्या हिशोबाने मी चिकन बनवते। माझ्या हॉटेलला अभिजित दया CIDचे टीम इथे आलेली, पूर्ण बस भरून आलेली। त्यांना माझ्या हाताचं मच्छी, त्याच्यानंतर चिकन, नॉनव्हेज आणि शेवभाजी खूप आवडली, आणि त्यांनी वडापाव पण खाल्लेला ते, आणि चहा पण पिलेला। खूप त्यांना इतकं आवडलं का खूप छान। ते 2 टाईम आलेले सर माझ्याकडे। त्यांची टीमच शिर्डीला गेली होती, तेव्हा ते इथं आलेले। त्यांना खूप आवडलं। आमच्या स्वतःचे मसाले सर, आमचे मसाले म्हणजे आम्ही स्वतःच बनवतो घरी। लाल तिखट, त्याच्यानंतर काळा मसाला, लाल मसाला सगळे आम्ही घरीच पदार्थ बनवतो। त्याच्यामुळे आमची डिश खूप फेमस आहे, आणि लोक एकदा खाऊन गेलेले कस्टमर पुन्हा येतात, आमचे फोटो बिटो काढून देतात। त्यांना खूप आवडतं। आणि ताई तुम्ही कशी बनवतात आम्हाला पण एकदा दाखवा, मला तुमचा नंबर द्या। मी त्यांना माझा नंबर देते, मी त्यांच्याशी फोन बोलते पण, तर ताई तुम्ही भाजीमध्ये हे टाका किंवा शेवभाजीमध्ये टाका, ह्या हिशोबाने ते माझ्याकडून खूप छान बोलतात। आणि त्यांना आवडतं का मॅडम तुम्ही स्वतः मॅडम असून सुद्धा खूप आहे, आम्हाला तुमचं खूप कौतुक वाटतं का तुम्ही कसं हँडल करतात, कसं बनवतात, जरा आम्हाला पण सांगा। त्याच्यामुळे खूप कस्टमर माझ्यापाशी स्वतः उभे राहिलेले, स्वतः त्यांनी मला बघितलेलं आहे का कशी बनवते, काय करते, त्या हिशोबाने त्यांना खूप खूप आवडतं सर। आणि येतात कस्टमर माझ्याकडे, आणि बाहेरून माझे नंबर बिंबर घेऊन जातात। माझ्या हॉटेलला 2-3 टाईम आलेले, व्हिजिट करून गेले। त्यांनी माझ्याकडून शेवभाजी किंवा पनीर मसाला, नॉनव्हेज हे सगळे त्यांनी बघितले, मी कशी बनवते, काय बनवते, काही तिच्यात दुसरं चुकीचं काम काहीच नाही आहे। आमचं ओपन किचन आहे, आम्ही काही म्हणजे असं कोपऱ्यामध्ये किचन नाही आहे। तर त्यांना आवडलं नाही, त्यांनी स्वतः बघितलं, त्या हिशोबानेच मला पुरस्कार दिलेला आहे सर। माझ्या हॉटेलमध्ये पनीर मसाला आहे, पनीर टिक्का आहे, व्हेज कोल्हापुरी आहे, बेंगन मसाला आहे, भेंडी फ्राय आहे, दाल तडका आहे, शेवभाजी आहे, आलू मटर आहे, पनीर मटर आहे, त्याच्यानंतर नॉनव्हेजमध्ये चिकन आहे, मच्छी आहे, पापलेट आहे, त्याच्यानंतर वांब आहे, त्याच्यानंतर मोठी मच्छी आहे, रहू आहे। आमच्या नदीची इतकी फेमस मच्छी आहे तेवढी आमच्याकडे असते सर। त्याच्यामुळे आमचं हॉटेल खूप फेमस आहे, आणि एकदा कस्टमर आलं तर ते पुन्हा येतं सर। माझ्या हॉटेलला कुक मी ठेवते, पण माझ्या कुकचं जेवण माझ्या कस्टमरला आवडत नाही, ह्या हिशोबाने मी स्वतःच कुक बनवून मी स्वतःच सर्व्हिस करते, सर्व्हिससुद्धा करते सर। मी जेव्हा माझ्याकडे समजा माणूस कुठे नाही आहे तर स्वतः मी इथे बाहेर सर्व्हिस करणार, स्वतः देणार। मला बाजरीच्या भाकरी पण खूप आवडतात बनवायला, त्याच्यानंतर ज्वारीच्या भाकरी, तांदळाच्या भाकरी, त्याच्यानंतर खूप नाही तर तुम्ही टेस्ट करून बघा सर, आणि तुम्हाला पण एकदा आवडत का तुम्ही पुन्हा येशाल सर, असे द्या। आणि तंदुरी भाकर, रोटीसुद्धा मला जेंट्स मारतोच, पण लेडीज ही पहिलीच मारते, कारण का मी स्वतः खूप तंदूरचा बी खूप मी स्वतःच आहे। कितीही बस लागू दे माझ्याकडे, 1 लागू दे, 2 लागू दे, मी स्वतः रोट्या मारते। 100 असो, 200 असो, कितीही रोट्या लागो तुम्हाला तेवढ्या मी बनवून देणार। चपातीच तसंच आहे माझ्याकडे। पहिले टिफिनचे डबे बी होते। रेट माझ्याकडे चपातीचा 20 रुपये सर, रोटी 15 रुपये, हंडी माझ्याकडे 600 रुपये फुल हंडी सर। चिकन मसाला 200 रुपये, 200 रुपयामध्ये मी 8 पीस टाकलेले सर, कारण कस्टमरला 6 पीस देतो आम्ही। पण मी बोलते सर तुम्ही अजून 2 पीस खा, पण टेस्ट कशी आहे ते सांगा। त्याच्यामुळे त्यांना खूप आवडतं आमच्या हॉटेलचं जेवण, या हिशोबाने ते खातात। हॉटेल सिन्नर, शिर्डी हवे, धामणगाव इथे हॉटेल युवराज रिप्लेसमेंट 90 एकोणपन्नास।